तर विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीनंतर पवार कुटुंबाची सुद्धा बैठक आहे आणि विजया पाटील या बैठकीला उपस्थित आहेत। विजया पाटील अजित पवारांच्या भगिनी आहेत। शरद पवार, विजया पाटील, जय आणि पार्थ पवार यांची ही बैठक सुरू आहे। तर सध्या बैठका होत आहेत बारामतीमध्ये आणि या बैठकांवर लक्ष आहे कारण या बैठकांमधूनच जे अजित पवारांचा विविध पद आहेत त्या संदर्भातले उत्तराधिकारी ठरणार आहेत आणि त्यामुळे विजया पाटील ज्या अजित पवारांच्या भगिनी आहेत त्या सुद्धा या बैठकीला सध्या उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय त्या विजया पाटील आहेत, अजित पवार यांच्या भगिनी शरद पवार आणि विजया पाटील, तसंच पार्थ आणि जय यांची ही बैठक सुरू आहे। काही वेळापूर्वी जय पवार यांनी मैदानाची पाहणी केली होती। विद्याप्रतिष्ठानच्या ज्या मैदानावर अजित पवार यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणी जय पवार गेले। त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा दर्शन घेतलं, नतमस्तक झाले आणि एकंदरीत संपूर्ण भागाची पाहणी केली। याच भागामध्ये अजित पवार यांचं स्मारक बनवण्यासाठीच्या हालचाली आहेत। अर्थात शरद पवारांनी या संदर्भात सकाळी बोलण्यास नकार दिला, मला माहिती नाही असं म्हटलं, मात्र आत्ताच्या झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाली असल्याचं कळतं।